परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज मी व्हिडिओ बनवते अगदी आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं. आजच्या कथेचं शीर्षक आहे लक्ष. पण माझ्या पाठीमागचा बॅकग्राऊंड एका क्लासेस सारखा आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघून कदाचित विचलित झाला असाल. तर मित्रांनो, मी राहतो कल्याण परिसरात आणि कल्याण पूर्व मध्ये जानकी कृपा क्लासेस हा माझा 22 वर्षापासून एक छोटासा क्लासेस आहे. आजचा हा क्लासेसचा सेटअप मी याच्यासाठी मध्ये शूटिंग याच्यासाठी करतोय, कारण आजची जी कथा आहे ती कथा खऱ्या अर्थाने 10वी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी, त्यांनी त्यांचं लक्ष, त्यांनी त्यांचं गोल कशा पद्धतीत अचीव करायचं आहे या माध्यमातून आजची कथा आहे लक्ष. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आजच्या कथेचं शूट मी माझ्या घरी न करता माझ्या क्लासेस मध्येच करावं, म्हणून बॅकग्राऊंड तुम्हाला हा क्लासेसचा पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण वळूया आजच्या कथेकडे. कथेचं शीर्षक आहे लक्ष. मित्रांनो, नुकतंच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलाय. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, त्यांच्या नातेवाईकांचे, त्यांच्या मित्रमंडळींचे, त्यांच्या पालकांच्या मित्रमंडळींचे सुद्धा कॉल आल्यावरती एकच प्रश्न की काय आता मग मुलाला कुठल्या क्षेत्रात टाकायचा प्रयत्न करताय, कुठल्या क्षेत्रात त्याला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करताय. मग कोणीतरी सांगतो माझं ऐक, तुम्ही सायन्सला जावा, पुढे तुम्हाला इंजिनिअरिंग करता येईल. कोणीतरी म्हणतं तुम्ही कॉमर्सला जावा, कोणीतरी म्हणतं तुम्ही आर्ट्सला जावा. म्हणजे प्रत्येक जण जे शुभेच्छा देण्यासाठी कॉल करतो, ते शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या कॉलच्या माध्यमातून कुठलं क्षेत्र सर्वात श्रेष्ठ आहे हे त्या पालकांवरती प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात बिंबवण्याचा प्रयत्न करतात. आणि केवळ पालकांवरतीच नव्हे तर 10वी आणि 12वी झालेल्या विद्यार्थ्यांवरती सुद्धा आपले जे मनोगत आहे किंवा आपल्या ज्या इच्छा आहेत त्या अप्रत्यक्षात बिंबवल्या जातात. त्या माध्यमातून आजचा हा व्हिडिओ, मला असं वाटतं या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना एखादं मार्गदर्शन होऊ शकतं. आणि मार्गदर्शन नाही झालं तर केवळ 10-15 मिनिटं माझं मनोरंजन झालं म्हणून समजा आणि 10-15 मिनिटाचा मनोरंजनाचा आस्वाद घेता. तर मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आहेत 3 मित्र आणि या तिन्ही मित्रांच्या मुलांना साधारणपणे 85 ते 90 पर्यंतची टक्केवारी मिळालेली आहे. त्याच्यामुळे या तिन्ही मित्रांनी आपापल्या मुलांना कोणत्या क्षेत्रामध्ये डेव्हलप करायचं आहे याचा निर्णय घेतलेला आहे. मग काय होतं मित्रांनो, जो पहिला मित्र आहे म्हणजे त्याने काय केलेलं आहे, आपल्या मुलाला त्यांनी क्रिकेटर व्हावं असं खूप त्यांची इच्छा आहे. का? कारण की ते वडील आहेत, ते स्वतः क्रिकेटर आहेत, स्वतः रणजी ट्रॉफी पर्यंत क्रिकेट खेळत, म्हणून त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाने 85% मिळो अथवा 90% मिळो, मला IPL मध्ये किंवा मला इंडियन टीम मध्ये प्रवेश घेता नाही आला, परंतु मी माझ्या मुलाला क्रिकेटरच बनवणार. परंतु मित्रांनो, काय माहितीये का, वडिलांची इच्छा आहे की मुलाने क्रिकेटर व्हावं, परंतु मुलामध्ये कुठले गुण आहेत? गाणे गाण्याची कला मुलामध्ये आहे. दुसरे जे मित्र आहेत आपल्या ह्या कथेतील व्यक्ती, ते कथेतील व्यक्ती आहेत, त्यांचं लक्ष आहे की मुलांनी ऍक्टर बनावं. का मुलाने ऍक्टर बनावं? कारण की ती व्यक्ती स्वतः सिरियल मध्ये छोटी मोठी कामं करते आणि त्या व्यक्तीला असं वाटतं की मी मला जर हिरोचं काम करता आलं नाही, कारण मला कुठल्याही स्वरूपाचा लीड रोल नाही मिळाला, पण मी माझ्या मुलाला ऍक्टर बनवणार, हे त्या वडिलांचं स्वप्न. परंतु त्यांचा जो मुलगा 85 ते 90% मध्ये पास झालेला आहे, त्याच्यामध्ये कुठली कला आहे? कॉम्प्युटर इंजिनियर त्याला बनायचं आहे, कारण त्याला कॉम्प्युटर क्षेत्रात खूप चांगला इंटरेस्ट आहे. तिसरा जो मित्र आहे किंवा तिसरी जी व्यक्ती आहे, त्या तिसऱ्या व्यक्ती आहे डॉक्टर. त्या तिसऱ्या व्यक्तीला असं वाटतं की जसं मी डॉक्टर आहे तसं माझ्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावं. परंतु त्या तिसऱ्या व्यक्तीच्या मुलामध्ये कुठले गुण आहेत? तो मुलगा एक चांगला फुटबॉल खेळाडू आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की इथे पहा, एखादा व्यक्ती क्रिकेटर आहे म्हणून त्याला आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्याची इच्छा आहे. मला सांगा, आजच्या घडीला आपण क्रिकेटचा देव म्हणणारे सचिन तेंडुलकर एवढे मोठे क्रिकेटर होऊन गेले, परंतु अर्जुन तेंडुलकरला त्यांनी त्यांच्यासारखं क्रिकेटर बनवता आलं असतं, परंतु प्रयत्नही त्यांनी केला. अर्जुन तेंडुलकर क्रिकेटर त्यांच्यासारखा झाला का? नाही. एवढा चांगला कलाकार आपले अमिताभ बच्चन
त्यांना सुद्धा आपल्या मुलाला खूप चांगला कलाकार बनवता आला असता. अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी बरेच चित्रपट केले, परंतु जे ध्येय वडिलांना गाठता आलं, जे यश वडिलांना मिळालं, ते अजूनही अभिषेक बच्चनला मिळवता आलं नाही. आणि असे कित्येक व्यक्ती डॉक्टर इंजिनियर्स आहेत, परंतु त्यांना आपल्या मुलांना आपल्याप्रमाणे डॉक्टर इंजिनियर बनवता आलं नाही. यामागचं कारण काय माहितीये का? यामागचं कारण असं की प्रत्येकामध्ये टॅलेंट आहे, तसं यांच्या मुलांमध्ये सुद्धा टॅलेंट आहे, परंतु त्यांचा टॅलेंटचा जो फ्लो आहे, जो वेग आहे, तो वेगळ्या दिशेने वाहतोय. आणि आपण काय करतो? आपली स्वप्न प्रत्यक्षात स्वरूपात, अप्रत्यक्ष स्वरूपात मुलांवरती लागतो. आणि मला हे होता आलं नाही, परंतु मी माझ्या मुलाला करेन, मला ते होता आलं नाही, मग मी माझ्या मुलाला करेन. आणि काय करतो? आपली स्वप्न त्यांच्यावर लादल्याच्या नंतर त्या मुलांना व्हायचं असतं वेगळं काहीतरी, परंतु आई वडिलांची इच्छा आहे म्हणून ते वेगळ्या क्षेत्राकडे जातात. विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आपण सगळ्यांनी 3 इडियट्स चित्रपट पाहिलाच असेल, आणि तो नसेल पाहिला तर या माझ्या लेक्चरच्या नंतर तो पहा. अशा स्वरूपाचा मेसेज त्या चित्रपटाच्या माध्यमातून पण दिलेला आहे. मग हे तिघे जे व्यक्ती आहेत, हे एका हॉटेलमध्ये तिघे मित्र गप्पा करायला बसतात आणि फार दुःखी असतात. गप्पा करता करता ते तिघे एकमेकांना सांगतात, काय सांगू यार, माझ्या मुलाने माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली. तिघेही म्हणतात, हो यार, माझ्या मुलाने तेच केलं, तुझ्या मुलाने तेच केलं, आपण आपल्या मुलांसाठी भरपूर काही केलं, परंतु त्यांनी आपली स्वप्न पूर्ण केली नाहीत. ते कुठेतरी त्यांना ब्रेक मिळाला आहे. अशी संपूर्ण या 3 मित्रांच्या गप्पा एक चांगला, त्यांच्याच पाठीमागच्या टेबलवर बसलेला एक चांगला व्यक्ती ऐकतो. तो सर्वसाधारण व्यक्ती नसून तो एका कंपनीचा मालक असतो. साधारणपणे 25 करोड टन ओव्हर त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्न असतं. मग तो या तिघांचं संभाषण ऐकतो आणि सांगतो की तुमच्या मुलांनी त्यांच्या क्षेत्रात काय यश मिळवलं नाही माहितीये? कारण तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचा जो फ्लो होता, त्या फ्लोच्या दिशेने त्यांना वाहण्याची संधीच दिली नाही. तुम्ही तुमच्या मुलांवर स्वतःच्या इच्छा लादल्यात, आणि जे तुमच्या मुलाला व्हायचंच नव्हतं, मग ते कसे काय त्याच्यामध्ये यश मिळवतील? मग त्या 3 मित्रांना विचारतात की काय हो, एकाला विचारतो, तुमच्या मुलाला काय, तुम्हाला क्रिकेटर बनवायचं आहे, परंतु लहानपणापासून एवढा मोठ्या होईपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलामध्ये कुठले गुण दिसले? त्यावेळेस तो सांगतो की माझा मुलगा गाणं खूप छान पद्धतीने गातो. मग तो विचारतो, मुलगा गाणं गातो तर तुम्ही मुलाला गाण्याचे काही प्राथमिक किंवा चांगल्या प्रकारचे क्लासेस लावलेत का? त्याला या क्षेत्रात डेव्हलप करण्यासाठी काही प्रयत्न केलात का? तर तो म्हणतो, नाही, माझ्या मुलाला हे उपजत ज्ञान आहे. मग ही जी कंपनीची मालक असलेली व्यक्ती म्हणते की अहो, तुमच्या मुलामध्ये जे गुण आहेत ते तुम्हाला दिसले, परंतु त्या गुणांना तुम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्नच केला नाही. दुसऱ्याला विचारतो, काय हो, तुमच्या मुलाला तुम्हाला क्रिकेटर करायचं होतं, मग तुमचा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो का? तुम्ही त्याच्यात लहानपणापासून काही गुण पाहिलेत का? तर तो म्हणतो की नाही, पण मुलगा लहान होता तेव्हापासून तो कॉम्प्युटर चांगल्या प्रकारे शिकला, आणि जे कॉम्प्युटरच्या बाबतीत मला काही गोष्टी आढळल्या तर तो मला खूप चांगल्या प्रकारे सजेस्ट करतो, तो खूप चांगल्या प्रकारे मला त्या गोष्टी समजवतो. मग ती व्यक्ती म्हणते की म्हणजेच तुमच्या मुलांमध्ये कुठलं गुण आहे हे तुम्हाला अगोदरच कळलं होतं, मग तुम्ही त्याला कॉम्प्युटर इंजिनियरच्या माध्यमातून डेव्हलप करायला पाहिजे होतं. तिसऱ्या व्यक्तीला विचारतात की तुम्हाला तुमच्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, परंतु कारण तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुमच्या फॅमिलीमध्ये बरेचसे व्यक्ती डॉक्टर आहेत, मग तुमच्या मुलामध्ये लहानपणापासून डॉक्टरकीच्या माध्यमातून म्हणजे आवड असलेल्या काही गोष्टी जाणवल्या की इतर गोष्टी जाणवल्या? त्यावेळेस ती तिसरी व्यक्ती म्हणते की हो, माझा मुलगा लहानपणापासून शाळेत माझा मुलगा लहानपणापासून फुटबॉल खूप चांगला खेळतो. इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा त्याला चांगल्या प्रकारच्या ट्रॉफीज मिळवल्या. त्याचं नाव बऱ्याच जणांनी सुचवलं की याला म्हणजे जसजसा मोठा वेळेला फुटबॉलचे प्रशिक्षण द्या, म्हणजे आपल्या देशाकडून खेळेल. पण मला तसं करायचं नव्हतं, मला माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं होतं. मग ती व्यक्ती म्हणते की अहो, तुमच्या मुलामध्ये कुठले उपजत गुण आहेत हे तुम्हाला दिसलं, लोकांनी सुद्धा त्या उपजत गुणांवरती बोट ठेवलं, परंतु तुम्हाला त्या उपजत गुणांना डेव्हलप करता आलं नाही. तर मला सांगा, तुम्ही जबरदस्तीने तुमच्या मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध क्षेत्रामध्ये टाकल्यावरती त्याच्यात ते प्रगती करू शकतील का? नाही. उलट त्यांना जर तुम्ही त्यांच्या आवडत्या क्षेत्रात टाकलं असतं तर ते प्रगती करतील. मग आता त्यांना सांगतात ते व्यक्ती की बघा, आज आपण शिक्षणाच्या माध्यमातून धडपड करतो, सगळ्या गोष्टीचं म्हणजे एकच सत्य आहे, तो म्हणजे पैसा.
आज ज्याच्याकडे पैसा आहे दुनिया संपूर्णपणे त्याच्याकडेच झुकते. जो ज्याच्याकडे पैसा आहे, आज तुम्ही किती नाती जपण्याचा प्रयत्न करू नका, परंतु तुमच्याकडे पैसे आलात तर जसा प्रवाह तुमच्या बाजूने येईल तसंच लोकमताचा प्रवाह सुद्धा तुमच्या बाजूने येतो. पैशाने सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होतात, पैशाने सगळी लोक जोडली जातात, तुटलेली लोक सुद्धा पैशाने जोडली जातात आणि पैसा नसेल तर जोडलेली लोक सुद्धा तुटली जातात. तर हा पैसा मिळवण्याचं माध्यम म्हणजे शिक्षण, आणि शिक्षण चांगलं झालं तर काय चांगल्या प्रकारच्या नोकरी मिळवता येतात. परंतु केवळ पैसा जरी सर्वश्रेष्ठ असला तरी पैशापासून सर्व सुख मिळत नाही. पैसा मिळवता ज्या क्षेत्राशी आपल्याला चांगले गुण अवगत आहेत त्या क्षेत्राच्या माध्यमातून जर पैसा मिळवता आला तर पैसाही मिळतो, आणि पैसा मिळवता आपल्याला मानसिक सुख सुद्धा मिळवता येऊ शकतो. आणि ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला उपजत गुण आहेत त्या क्षेत्राशी निगडीत आपण जर कामं केली तर आपण सर्वोच्च स्थान त्या क्षेत्रात गाठू शकतो, असं तो त्यांच्या टेबलच्या बाजूला बसलेली जी एक उद्योगपती व्यक्ती आहे ती त्या तिघा मित्रांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतात आणि तिघा व्यक्तींना सांगतात की तुम्ही काय केलं माहितीये, तुमच्या तिघांचा एकमेव गैरसमज झालाय की ज्या क्षेत्रात तुमच्या मुलांना जायचंय ते क्षेत्र कमी दर्जाचं आहे, आणि ज्या क्षेत्रात तुम्ही स्वतः आहात, म्हणजे जो व्यक्ती क्रिकेटर आहे त्याला असं वाटतं क्रिकेट हे सर्वात श्रेष्ठ आहे, IPL सर्वात श्रेष्ठ आहे, देशाच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं देशाच्या टीम मधून तर ते सर्वात श्रेष्ठ आहे, आणि दुसऱ्या गोष्टीला तुम्ही कनिष्ठ समजलात. जी व्यक्ती कलाकार आहे त्याला असं वाटलं की कलेची क्षेत्र म्हणजे ऍक्टिंगचं क्षेत्र सर्वश्रेष्ठ आहे, बाकीचं क्षेत्र सगळ्यात म्हणजे सर्वात कमी दर्जाचं आहे. जी व्यक्ती डॉक्टर आहे त्याला असं वाटलं की नाही खेळाच्या माध्यमातून जी लोक खेळाकडे प्राधान्य देतात ते श्रेष्ठ कनिष्ठ आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही स्वतः ज्या क्षेत्रामध्ये आहात तेच क्षेत्र श्रेष्ठ आणि दुसरे क्षेत्र कनिष्ठ असे तुमची स्वतःच गैरसमज तुम्ही तुमच्या मुलांवर लादण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काय केलं माहितीये का, इकडे मी लिहिल्याप्रमाणे प्रत्येक जण काय करतो, आपल्या मुलाचा जो कल आहे तोच ओळखत नाही कुठल्या दिशेला, आणि ओळखता आलं जसं यांना ओळखता आलं परंतु यांनी दुर्लक्ष केलं जाणून बुजून. त्यानंतर मुलांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि त्याच्यानंतर स्वतःची जी स्वप्न असतात तर ती मुलांवर लादायची नसतात. तर मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या घरातले मुलं 10वी 12वीला असतील, तुमच्या शेजारचे असतील, तुमचे मित्रांचे असतील, तर पहिली गोष्ट त्यांना शुभेच्छा देताना कुठले क्षेत्र चांगलं आहे कुठलं क्षेत्र कमी दर्जाचं आहे असं ज्ञान पागळू नका. मी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञान पाजरतोय, मी काही तत्ववेत्ता नाहीये, परंतु मला असं वाटलं की ह्या आता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची नुकतीच परीक्षा झाली तर प्रत्येक जण आपल्या मुलाला प्रत्यक्षात किंवा इतर लोकांचं ऐकून कुठल्या क्षेत्रात टाकावं याची मानसिक जबरदस्ती मुलांवर केली जाते, आणि इच्छा नसताना सुद्धा मुलांना त्या क्षेत्राच्या दिशेने पाऊल टाकावं लागतं आणि परिणामी त्यांच्याकडे काय येतं, अपयश. तर मित्रांनो, जसे या 3 मित्रांचं झालं, जशा 3 मित्रांनी आपलं लक्ष पूर्ण करण्यासाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अप्रत्यक्षात ती स्वप्न आपल्या मुलांवरती लागली आणि परिणामी तिथे एक उद्योगपती व्यक्तींनी त्यांचं संभाषण ऐकलं आणि तिघांचे डोळे उघडले. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक मुलांनी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचं लक्ष गाठण्यासाठी आपली स्वप्न मुलांवर लादू नका किंवा आपल्या मित्रांची स्वप्न लादू नका. आपल्या मुलाला काय करायचं आहे आणि त्याला ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करायचं आहे त्या क्षेत्राचं मार्ग कसे आहे, तिथे कसं जायचं तिथपर्यंत जाण्याचे आजकाल तुम्हाला माहितीये, पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात जे प्राधान्य मिळवलेले त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं ठरायचं. परंतु आज आपल्याला कुठल्याही स्वरूपाचं मार्गदर्शन जरी नाही मिळालं तर YouTube चॅनलच्या माध्यमातून अशा चांगल्या गोष्टी, कुठल्या क्षेत्रात जाण्यासाठी काय आवश्यकता आहे, कोणाला भेटायचं, कुठल्या क्षेत्राचं गेल्याच्या नंतर जॉब कुठल्या स्वरूपाचे मिळतात, या YouTube चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा माहितीचं अंतर्जाल आपल्या सगळ्यांना देण्यात येतं. तर त्याचा उपयोग करा आणि मुलांचं लक्ष गाठता तुम्ही स्वतःचंही लक्ष गाठा. मुलं सुखी तर आपण सुखी. तर मित्रांनो, तत्वज्ञान पाजरण्याचा हा जो माझं लेक्चर होता किंवा लक्ष नावाची ही गोष्ट होती, या गोष्टीच्या माध्यमातून आपण मुलांवर आपली स्वप्न कशा स्वरूपाची लादू नये आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रापर्यंत पोहोचायला आपण कसं सपोर्ट करायचं ही गोष्ट इथेच संपले. तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला जर 2 गोष्टी काही समजल्या असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो,
कमेंट्स करायला विसरू नका कसं वाटलं. शॉर्टकट म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये समजवण्याचा मी प्रयत्न केला. मला आशा आहे मला जे सांगायचं होतं ते आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. धन्यवाद. परीस स्पर्श, कथा आणि काव्यांचा.